हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आज काहीतरी स्पेशल आहे म्हणून मी व्हिडिओ बनायचं ठरवलेलं आहे. तर आज मी दुकान लावते आपलं वटपौर्णिमेचं. तर वटपौर्णिमा हा सण आला आहे, त्यामुळे वटपौर्णिमेच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तर मी दुकानात म्हणजे प्रत्येक सणाचा आम्ही माल भरतो आणि तो विकतो. तर वटपौर्णिमा ह्या सणाचं माझ्याकडे सगळं सांगून असतं आणि सगळ्याची पूजाचं असतं ते. तर चला मी तुम्हाला दाखवते की मी किती माल भरला किंवा मी कुठून घेतला आणि मी माझं दुकान कुठं लावते. मी हे सगळं तुम्हाला शेवटपर्यंत दाखवते. फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे जे पूजासाठी लागणारे आंबे आणलेत, पूजासाठी लागणारे, आणि सगळे म्हणजे कॅरेटमध्ये भरायचे होते, पण माझा मुलगा लहान आहे त्यामुळे तो सगळा फेकतो. आणि ह्या दोरा जो वटपौर्णिमेला लागतो, हा पूजाचं सामान हे लागतं. याच्यामध्ये असतो दोरा. ही पूजा आहे, ही जी देवाला लागते ती पूजा आहे. आणि यामध्ये दोराही असतो पण तो पुरत नाही, त्यामुळे हा दोरा स्त्रियांना लागतो. त्यामुळे हा दोरा पण स्पेशली आणलेला आहे. आणि एवढंच आहे. आणि उद्या गजरे वगैरे ते आणायचे आहेत. आणि आता एवढंच आहे साधारण. हॅलो गाईज, कशी गेली तुमची वटपौर्णिमा? आमची तर इथंच चालली दुकानावर. आम्ही दुकानावर बसले. माझी मम्मी आहे, आम्ही पार्टनर. हे आमचं दुकान आहे छोटं. पुढे हाय हॅलो नमस्कार. माझं फायनली मी आज वटपौर्णिमेचं दुकान लावलेलं. माझं फायनली माल संपला आणि आम्ही घरी आलो आणि वटपौर्णिमेची मी पूजा पण केली आणि फायनली आमचं सगळं झालं आहे. आणि आम्ही आता, माझी आजी आहे, ही माझी मम्मी. तर तेच मी तुम्हाला सांगणार होती की मी वटपौर्णिमेची दुकान लावते, ती फर्स्ट टाईम लावते. तर मला किती पैसे वगैरे राहतात माझ्या मम्मीकडं. फायनली म्हणजे आम्ही दोघांनी पार्टनरमध्ये लावलेलं आणि आम्ही अर्धे वाटूनच घेणार होतो पैसे. तर फायनली आमचे झालेले पैसे तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या आशीर्वादाने आम्हाला फायनली पैसे मिळालेले. तर साधारण एक महिन्याचा आपण जेवढं किराणा भरतो कमीत कमी याच्यात, तर तेवढे पैसे आमचे झालेले. तर थँक्यू. घर दाखव म्हणजे मला माझी मम्मी जास्तच पैसे देणार आहे. एवढे पैसे आम्हाला भेटले आणि माझ्या मम्मीच्या चेहऱ्यावरचा आनंद तर सांगूच नाही शकत किती पैसे. आम्ही दर सणाला दुकान वगैरे लावतो त्यामुळे. आणि ही माझी आजी तुम्हाला दाखवते. ही माझी आजी आहे आणि माझ्या आजीनी लहान मुलाला, म्हणजे सगळ्या मैत्रिणी मला विचारत होत्या की तुझा मुलगा खूप लहान आहे तर तू कसं दुकान लावते, नाही का. तर मग मी त्यांना सांगितलं का माझी फॅमिली म्हणजे माझी आजी आणि माझी बहिणी वगैरे आहे म्हणून मी राहतो माझा मुलगा, नाही का. असं म्हणजे माझा लहान मुलगा आहे हा, बघा तो आता झाडू वगैरे सगळं त्याला खेळायला वगैरे लागतं तर तो राहतो. त्याला असं वरचं खाऊ घातलं ना तर तो राहतो. म्हणून तो पण म्हणजे समजतो, नाही का, की आपली मम्मी पण नाही का काम वगैरे बाहेर जाते बा, नाही का. तर थँक्यू सो मच. आता मी पुढच्या व्लॉगमध्ये भेटेल तुम्हाला. थँक्यू सो मच. चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.